आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोरणे पैशाश परमेश्वरा देव बाप्पा, तुझ्या वधस्तंभावरील या तिसऱ्या महान वाक्याची ओढ करत असताना देवप्पा, त्याच्यावर चिंतन आणि मनत करत असताना, हे प्रभू तू आम्हाबरोबर राहा. बाई हा पहा तुझा पुत्र आणि ही पहा तुझी आई. हे देवप्पा, हे वचन तू आम्हाला समजावून सांग. तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे आणि काय चुकल्यास देवप्पा तू आम्हाला क्षमा कर. ही लहान प्रार्थना आमचं धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा. आमेन. तर प्रभू श्री ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या जवळ काही स्त्रिया होत्या, त्यामध्ये त्याची आई मरिया ही पण होती. आणि खरोखर या स्त्रिया अतिशय धार्मिक होत्या आणि त्यांनी स्वतःच्या जीवाचा विचार न करता त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी आलेल्या होत्या. त्या बायबल आपल्याला सांगते की स्वतःच्या पैशा अडक्याने प्रभू श्री ख्रिस्ताची सेवा करत असत. त्यामध्ये एक मरिया मगदला पण होती. आपल्याला माहिती आहे तिच्यामधून 7 भूतं प्रभू श्री ख्रिस्ताने काढली. आणि हे जे उपकार आपल्यावर प्रभू श्री ख्रिस्त करतो, आपलं जीवन निरखून पहा, तपासून पहा. आपल्यावर प्रभू श्री ख्रिस्ताने किती उपकार केलेले आहेत ते पहा. मागचे काही दिवस पहा, आजची आपली परिस्थिती पहा. तर त्या उपकाराची जाणीव आपण ठेवली पाहिजे. या स्त्रिया ठेवत असत, या स्त्रियांनी ठेवली आणि शेवटपर्यंत त्या येशू ख्रिस्ताबरोबर आहेत. वधस्तंभाच्या पायथ्याशी त्या आहेत. त्यामध्ये येशू ख्रिस्ताची आई मरिया ही पण आहे. आणि अख्ख्या जगाला न घाबरणारा त्याचा एक शिष्य, तो म्हणजे योहान, तोही तिथं आहे. सगळे पळाले, सगळे पांगले, सगळे इकडे तिकडे गेले. आता काय होणार? आता आपल्याला पण धरतील काय? आपल्याला पण मारतील काय? काय होईल ते हो. सगळ्या जगाला न घाबरणारा एक शिष्य त्याचा, तो योहान, जो ज्याची त्याच्यावर अतिशय प्रीती होती, तो योहान तिथे वधस्तंभाच्या पायथ्याशी होता. आणि येशू ख्रिस्ताला खरोखर काय पर्याय नव्हता की आता या रक्तबंबाळ अवस्थेमध्ये या मरियेची, त्याच्या आईची सोय करण्यासाठी जबाबदारी कुणावर द्यावी. आणि त्याने ती जबाबदारी योहान या त्याच्या शिष्यावर दिली. आणि त्याला खात्री होती की हा योहान मरियेची काळजी घेईल. आणि म्हणून तो म्हणतो, बाई हा पहा तुझा पुत्र, आणि त्याला म्हणतो ही पहा तुझी आई. आणि त्यानंतर काय झालं, योहान तिला आपल्या घरी घेऊन गेला आणि त्याने तिचा सांभाळ केला. त्याने तिला आईसारखं सांभाळलेलं आहे. देवाची स्तुती असो. याच योहानाला नंतर प्रगटीकरण झालेलं आहे पहा. तर आई आणि मुलगा यांचं नातं, किंवा आई आणि मुलं यांचं नातं फार फार एकजीव असं असतं. आई आपल्या मुलांवर आपल्या जीवापाड किंवा जीवापेक्षा अधिक प्रीती करते, प्रेम करते. का बरं असं असावं? काही झालं तरी ती आपल्या मुलाला, मुलीला समजावून घ्यायचा प्रयत्न करते. काही झालं तरी आई आपल्या मुलावर, मुलीवर अधिक 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 प्रीती करते. म्हणजे जीवापाड, स्वतःच्या जीवापेक्षा अधिक म्हटलं तरी चालेल. का असं असतं? वडील पण कष्ट करतात, वडील पण घराचा भार सांभाळतात, पाहिजे नको त्या सगळ्या गोष्टी, वस्तू त्याची सोय करायचा प्रयत्न करतात. त्यांना चांगल्या गोष्टी, चांगल्या वस्तू द्यायचा प्रयत्न करतात. उत्तम ते कसं राहतील याचा प्रयत्न करतात. पण आईचा जीव मुलावर, मुलीवर अगदी स्वतःच्या जीवापेक्षा अधिक असतो. असं का असावं तुम्हाला वाटते? हां, कारण नाळ जोडलेली असते ना. हां, ते एकजीव असते आणि ते नातं तुटतच नाही, आहे की नाही? नाळ जोडलेली असते बाळाची आईबरोबर, त्यामुळे ते नातं तुटत नाही. आणि म्हणून अगदी जीवापाड प्रेम करणारी आई आपल्या मुलावर. पहा, आपल्याला माहिती आहे रायगड किल्ला बघितला असेल आपण. त्या रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या तिथे एक त्या गावातली स्त्री आहे ना, दूध देण्यासाठी गेली. हिराबाई तिचं नाव. आणि मग दूध दिल्यानंतर इकडं तिकडं करता करता बाहेर येता येता तिला वेळ लागला. कदाचित ती नौकी असेल, कदाचित दुसरे कोणतरी तिच्या घरातले दूध देण्यासाठी जात असतील, कदाचित तिला माहीत नसेल की आता संध्याकाळ झाली आणि दरवाजे बंद व्हायची वेळ आली. आणि ती आतच थांबली
किंवा आतच राहिली आणि गडाचे दरवाजे बंद. मग ती त्या किल्लेदाराला, त्या दरवाजाच्या रक्षकाला, डोअर किपरला फार विनवू लागली, फार विनवण्या केल्या तिने की मला सोडा, माझं लहान मूल आहे, ते दूध पिणारं मूल आहे, ती कासावीस होईल, मला जाऊ द्या. पण ते बोलले नाही. शिवाजी महाराजांच्या परमिशनशिवाय दरवाजा उघडला जात नाही. आता काय करायचं? महाराजांपर्यंत कोण जाणार? किल्लेदार वगैरे ते म्हणले आम्ही काय जाणार नाही. मग आता काय करायचं? तर ती तो गडावर चढली आणि गडावरचा बुरुज उतरली. हातात दोर नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. तो बुरुज असाच चाचपडत एक तर संध्याकाळची वेळ, अंधार पडण्याची वेळ, त्याच्यामध्ये ती अख्खा बुरुज उतरली. सैन्याला ते चढणं मुश्किल, दोरखंड घेऊन पण चढणं मुश्किल. आणि ते इतके खोल असतात बुरुज, तुम्ही किल्ले बघितले असतील. जर पडला तर चेंदामेंदाच होतो, प्रेत पण सापडणं मुश्किल, अशा त्या खोल दऱ्या असतात. असा तो बुरुज ती स्वतः त्या संध्याकाळी आणि पडणाऱ्या अंधाराच्या वेळेत उतरली. कारण तिच्या बाळाला तिला काय पाजायचं होतं? दूध पाजायचं. इतकं जीवापाड प्रेम आईचं मुलावर असतं. आणि तसंच प्रेम या मरियेचंही येशू ख्रिस्तावर होतं. आणि म्हणून शिमोनाने काय केली होती? एक भविष्यवाणी केली होती ना. प्रभू येशू ख्रिस्ताला मंदिरामध्ये घेऊन आल्या योसेफ आणि मरिया. किंवा शिमोन जो होता तो पवित्र आत्म्याने भरला. येशू ख्रिस्त बालक होता, त्याला हातात घेतलं आणि त्यांनी काय सांगितलं? हे परमेश्वरा, तू मला इस्रायलाचं तारण दाखवलं, आता मला शांतीने जाऊन देतो. इस्रायलाचं तारण येशू ख्रिस्त याचं दर्शन घेतलं. परंतु तेव्हाच त्याने मरियेला सांगितलं की तुझ्या हृदयातून तलवार आरपार घुसकली जाईल, तुझ्या हृदयातून तलवार आरपार घुसकली जाईल. आईसमोर मुलाचं मरण हे अत्यंत दुःखाची गोष्ट, अत्यंत शोकाची गोष्ट. आईसमोर मुलाचं मरण हे फार मोठं दुःख आहे. आणि म्हणून त्याने ते शब्द वापरले की तुझ्या हृदयातून तलवार आरपार घुसकली जाईल. तर एक आमच्या नातेवाईकात घडलेली घटना. आमचे मेवणे, त्यांचं नाव विश्वास गायकवाड, सांगलीचे ते. तर त्यांना कॅन्सर झाला आणि कॅन्सरमध्ये त्यांना रक्ताची उलटी झाली आणि त्यांना धावपळ करून ॲम्ब्युलन्स वगैरे घेऊन पटकन दवाखान्यामध्ये पोचवलं. तर त्याचा शॉक त्यांच्या आईने, म्हणजे आमच्या सासूबाईंनी इतका घेतला, इतका जीव मुलांवर असतो पहा, की त्यांना ते आता मरतील, त्यांचा मुलगा आता मरेल या चिंतेने त्या मरण पावल्या. म्हणजे इतका जीव आपल्या मुलांवर, त्या स्त्रियांचा, आईचा आपल्या मुलांवर असतो, आपल्या जीवापाड, आपल्या जीवापेक्षा अधिक. आणि त्या मुलांसाठी ते रात्रीचा दिवस करतात, दिवसाची रात्र करतात. स्त्रिया संसार करतात, त्या नोकरीला जातात, 8-8, 10-10 तास त्यांचे जातात नोकरीमध्ये. पण थकून आलं, त्यांच्या मुलाला बघितलं की त्यांचा सगळा थकवा निघून जातो. आणि थकून आल्यानंतर जर ते मूल आजारी असेल, कणत असेल, लोळत असेल, तरी इतकं कष्ट घेऊन आलेल्या त्या स्त्रिया रात्रभर पुन्हा जागून काय करतात? त्याची काळजी घेतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच काम, तेच ड्युटी, तोच संसार, तोच प्रपंच, तीच काळजी आणि तेच सर्व कामं. खरोखर म्हणून परमेश्वर काय म्हणतो? स्त्रियांमध्ये तू धन्य आहे. कुणाला? मरियेला म्हणतो ना, स्त्रियांमध्ये तू धन्य आहे. आणखी एका स्त्रीला म्हणतो की जिथे जिथं सुवार्ता गाजवली जाईल तिथं तिथं तुझी आठवण केली जाईल, नाही का? आणखी एका स्त्रीला म्हणतो परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त या पुनरुत्थानाची साक्ष आहे की नाही, देवाची स्तुती असतो. खरोखर या स्त्रिया फार प्रेमळ असतात. त्यांच्या मुलावर, त्यांच्या पतीवर, त्यांच्या संसारामध्ये अतिशय जीव असतो. आपण पाहिलं, गुजरातमध्ये भूकंप झाला होता आणि मी नंतर वर्तमानपत्रामध्ये फोटो पाहिला. 72 तासानंतर एक मूल जिवंत काढलं आणि ते मूल त्याच्या आईच्या मांडीवर होतं.
आईने तिच्या पाठीची कमान केली आणि सगळं तरी तिच्या अंगावर घेतलं आणि ते मूल वाचवलं आणि ते मूल जिवंत राहिलं होतं. आई मात्र मरण पावली. म्हणजे 72 तासानंतर आईचं प्रेत आणि ते लहान असलेलं मूल पेपरमध्ये तो फोटो आला होता. फार फार अगदी हृदयस्पर्शी असा तो फोटो होता. आपण पाहिला असेल कदाचित. तर इतकं प्रेम, इतकी प्रीती आई आपल्या मुलांवर, आपल्या लेकरांवर करते आणि त्या डिवोटेड लाईफ असतं त्यांचं संसारासाठी. त्या असं हाल अपेष्टा सहन करत असतात. देवाची स्तुती असो. एक ख्रिस्ती स्त्री होती आणि तिला एक लहान 5 वर्षाची मुलगी होती आणि ती ख्रिस्ती स्त्री म्हणजे मी वाचलेला लेख आहे तो, त्यामध्ये तिने सांगितलं होतं की मी फोनवर बोलत होते. ती स्त्री तिच्या मैत्रिणीशी बोलत होती फोनवर की उद्या माझा वाढदिवस आहे. काय आहे? वाढदिवस आहे. मग हे त्या मुलीने ऐकलं आणि ती स्कूलला गेली आणि येताना तिच्याकडं काहीतरी पॉकेट मनी असेल 5-10 रुपये. त्याच्यामध्ये तिने बॉबी पिन्स असतात, कसल्या बॉबी पिन्स असतात मला माहीत नाही, पण तिच्या आईचे केस लांब सडक होते. त्याला लावायसाठी तिने काय केलं, बॉबी पिन्स आणल्या आणि त्या गिफ्ट म्हणून आईला दिली. तर त्या आईला फार कौतुक वाटलं. आईने त्या मुलीला जवळ घेतलं आणि आशीर्वाद दिला की बाळा तू फार मोठी होशील, तुझं परमेश्वर काय करेल, कल्याण करेल. आणि मग कालांतराने तिने येशू ख्रिस्ताचं शिकवण दिलं तिला. येशू ख्रिस्तामध्ये त्या मुलीला वाढवलं. ती मुलगी मोठी डॉक्टर झाली आणि सर्जन झाली आणि नंतर पुन्हा एकदा आईचा वाढदिवस आला आणि आईला तिने बोलवून घेतलं आणि तिने आईचा वाढदिवसासाठी मोठी पार्टी ठेवली. सर्व तिच्या मैत्रिणींना, डॉक्टरांना वगैरे बोलवलं आणि आईचा मोठा सत्कार केला आणि ते आईला त्या डायमंडच्या बांगड्या गिफ्ट दिल्या, डायमंडच्या बांगड्या. तर तिने सांगितलं की त्या बॉबी पिन्स ज्या होत्या त्या पण मला तितक्याच मौल्यवान वाटल्या जितक्या या डायमंडच्या बांगड्या मला मौल्यवान वाटल्या, असा त्या ख्रिस्ती स्त्रीने लिहिलेला लेख होता. तर खरोखर फार हे विशेष आणि प्रेमाचं नातं आहे आई आणि मुलाचं. माझी आई एक्सपायर झाली तेव्हा मला पण ते सहन झालं नाही आणि मी फार मोठमोठ्याने रडत होतो. ते काय मला सहन झालं नाही. मी मग शेवटी प्रार्थनेमध्ये कसा तरी सेटल झालो. कारण येशू ख्रिस्त म्हणतो काय, मी तुला माझ्या तळहातावर करून ठेवला आहे. परमेश्वर म्हणतो काय, तान्ह्या बाळाचा आपल्या आईला विसर पडेल काय? कदाचित तिला विसर पडेल पण मी तुला विसरणार नाही. यशाया 49 अध्याय 15 होतं. वाचा यशाया 49:15. आईला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल, कदाचित पडेल, परंतु मी तुला विसरणार नाही. या वचनाने मला धीर दिला आणि मी मग त्या दुःखातून सावरलो. कारण फार मोठं दुःख आहे. कारण आई आणि मूल हे एक जीव असतात. आई आपल्यासाठी कितीतरी उपकार 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 करत असते. मुलांनी पण त्याची जाणीव ठेवली पाहिजे. आई आपण लहान असताना आपल्याला हाताला धरून चर्चमध्ये घेऊन येते. लहान मुलाला घेऊन आई हाताला धरून चर्चमध्ये घेऊन येते. तीच आई वृद्ध झाल्यानंतर आपण आईला घेऊन येतो का चर्चमध्ये हाताला धरून? पहा, जर घेऊन येत असेल तर फार आनंदाची गोष्ट आहे. कारण देवाची आज्ञा आहे, जर तू आपला आई व आपला बाप यांचा मान राख आणि जर असे करशील तर तू पृथ्वीवर दीर्घायुष्य होशील आणि परमेश्वर तुझं कल्याण करेल, अशी आज्ञा दिलेली आहे परमेश्वराने आपल्याला. निर्गम 20:12 वाचा. निर्गम 20:12. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख. हां,
जो देश परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. आणि इफिस 6:2 वाचा. इफिस करास पत्र 6वा अध्याय 2रं वचन. आपला बाप व आपली आई यांचा मान राख ही पहिली वचनयुक्त आज्ञा आहे. पुढे यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे. अजून काय पाहिजे? पृथ्वीवर दीर्घायुष्य होणं आणि कल्याण असणं याच्यापेक्षा अधिक काय पाहिजे? मग करूया ना आपण आईवडिलांची सेवा. दुसऱ्यावर जबाबदारी नाही टाकायची. नवरा बायकोमध्ये जर पुरुषाची आई आहे, तिचे पाय दाबले, हात दाबले, गोळी दिली, काय प्रॉब्लेम आहे? त्यांच्या मिसेसनीच का दिलं पाहिजे? का दिलं पाहिजे? का हट्ट धरायचा? आपली आई आहे, आपण करा. मुली ज्या आहेत, स्त्रिया ज्या आहेत, त्यांचे आईवडील पण आहेत, त्यांनी त्यांच्या आईवडिलांची काळजी घ्यावी. आणि लहानपणापासून जर आपण येशू ख्रिस्ताचं प्रीती शिकवली तर मुलं कधीही कधी कधी तुम्हाला एका शब्दाने उलट बोलणार नाही. एका शब्दाने तुमचा अपमान करणार आहेत, कारण त्यांना देवाचं भय वाटतं. देवाचं भय वाटणार. मला पण 2 मुली आहेत, मर्सी आणि स्टेला. दोन्ही वेल एज्युकेटेड आहेत. एकही शब्द त्यांचा उद्धटपणाचा नसतो, आईवडिलांपुढे तर नाहीत. याचं कारण 8वीपासून 12वीपर्यंत मी स्वतः त्यांना बायबल शिकवतो. 8वीपासून 12वीपर्यंत मी स्वतः त्यांना बायबल शिकवतो. आणि मग मला त्यांना कसं वागा हे सांगायची गरजच नाही लागली, कसं चाला हे सांगायची गरजच नाही लागली. आणि एक मुलगा आमच्या नात्यातला, ज्याचे आई वडील एक्सपायर्ड झाले लहान असताना, त्याला आम्ही सांभाळला. विकास तांबे त्याचं नाव, आमच्या मेवणीचा मुलगा. तो पण मोठा झाला, तो पण वचनामध्ये आहे. कधी संधी मिळाली तर मी त्याला पण भेटवेन, मुलींना पण भेटवेन. तुम्ही पहा, भेटा, बोला त्यांच्याशी. त्यांचा बायबलचा अभ्यास चांगला आहे. तो मुलगा जो ज्याला आम्ही सांभाळलं त्याचा पण बायबलचा अभ्यास चांगला आहे. आणि ते कधीही वाईट वळणाला गेले नाहीत, वाईट व्यसनाकडे गेले नाहीत किंवा चुकीच्या मार्गाला गेले नाहीत. याचं कारण 8वी ते 12वी बायबलचं शिक्षण. आईवडिलांची जबाबदारी आहे. एक मुलगा असेल, 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, त्यांना तारणामध्ये वाढवायची आईवडिलांची जबाबदारी आहे. आणि त्यांचं तारण जर झालं तर मुकुट आपल्याला परमेश्वर देणार आहे. कारण त्यांचं तारण होण्यासाठी आपण येशू ख्रिस्त त्यांना शिकवतो. ते आपल्याला दिलेले आत्मे आहेत. जगभर फिरून गोळा करण्यापेक्षा आपल्या घरात ते आपल्याला दिलेले आत्मे आहेत. त्यांचं तारण करण्यासाठी आपण देवाचं वचन त्यांना सांगूया, देवाचं वचन त्यांना शिकूया आणि देवाच्या वचनामध्ये त्यांची वाढ करूया. म्हणजे काय होईल? म्हणजे ते देवाच्या वचनामध्ये वाढतील, त्यांचं तारण होईल, त्यांना पण आशीर्वाद मिळतील आणि आपलं पण ओझं काय होईल? हलकं होईल. देवाची स्तुती असो. वधस्तंभावरून इतके हाल होत असताना जर येशू ख्रिस्तांनी आईची आठवण केली तर आपण का करू नये? आपण का करू नये? पहा, आपण आपल्या वडिलांची काळजी घेतली पाहिजे. त्यांना हवं नको ते पाहिलं पाहिजे. त्यांना एका गोष्टीची आज गरज असेल तर तीच गोष्ट उद्यासाठी पण प्रोव्हिजन करून ठेवूया. आज आईला या गोष्टीची गरज आहे तर उद्यासाठी पण जी गोष्ट तिला पाहिजे ती पण द्यायचा प्रयत्न करूया. तिने मागावं आणि आपण द्यावं. असं करण्यापेक्षा आपण तिच्या गरजा ओळखून तिच्या वृद्धापकाळामध्ये आणून द्यायचा प्रयत्न करूया, नाही का? माझ्या घरात मी देवघर वगैरे बनवलेलं आहे असं म्हणण्यापेक्षा देवाच्या घरात मी राहतो असं म्हणलेलं उत्तम. देवाने दिलेलं ते घर आहे की नाही? बरोबर आहे ना? हां. मी आईला सांभाळतो असं म्हणण्यापेक्षा आई वृद्ध जरी झाली तरी तीच मला सांभाळते असं म्हणणं अधिक योग्य आहे. कारण देवबाप तुम्हाला आशीर्वाद दिल्यापासून राहणार नाही. कारण त्याचं वचन आहे इफिस 6:2, दीर्घायुष्य मिळेल, तुमचं कल्याण होईल. आणि ते होणारच. येशूचं वचन आहे, देवाचं वचन आहे, ते कधीही फेल जाणार नाही. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील
परंतु देवाचं वचन कधी 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 फेल जाणार नाही. ते तसंच होणार. तुम्ही आईवडिलांचा मान राखा, त्यांना हवं नको ते पहा, त्यांना वेळ द्या, त्यांच्यासाठी त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करा, त्यांच्याबरोबर हितगुज करा, त्यांच्याशी बायबलमधून चर्चा करा, त्यांना आवडतात त्या गोष्टी करा. आमचं चर्च आहे सेंट मायकल चर्च कुर्ला, ते आहे टेकडीवर, स्टेशनच्या बाजूलाच आहे. कधी आलात तर या. 50 पायऱ्या चढून वर जावं लागतं. आणि आमचे ले लीडर आहेत अरुण साळवी. त्यांची आई आहे 90 वर्षाची, तर तिला ते चढून येता येत नाही. तर सणाच्या वेळेला वगैरे ते तिला असं घेऊन येतं खांद्यावर. वा, आईवर अशी प्रीती आपण केली पाहिजे. तिच्या वृद्धापकाळामध्ये तिची आकडी आणि काठी आपण घालवतो. आपल्या सर्व प्रसंगामध्ये परमेश्वर आपली आकडी आणि काठी असावी आणि परमेश्वर आपल्याला सांभाळेल. त्याचं वचन आहे, तो तुम्हाला दीर्घायुष्य देईल आणि कल्याण करेल. ते होणारच. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ. आपण आपल्या आईची, आपल्या वडिलांची काळजी घेऊया. त्याच्या वचनानुसार परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, तुझे हाल होत असताना वधस्तंभावरून देव बाप्पा तू तुझ्या आईची काळजी घेतलीस आणि आम्हाला शिकवलंस. हे देव बाप्पा, आम्ही आमच्या आईवडिलांची काळजी घ्यावी आणि देव बाप्पा शेवटपर्यंत देव बाप्पा त्यांना कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही याच्या जबाबदारी घ्यावी. असं तू कर. प्रभूच्या नावात मागतो नाही बाप्पा. आमेन.